चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघणार. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. ड्रेसिंग आणि चेसिंग हे कंपल्सरी असणार आहे, लक्षात घ्यायचं आहे. मार्चला आपण इथून सुरुवात करतोय. सागाव चषक 2026 हे भव्य आणि दिव्य आयोजन आणि अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघितलं कालच्या दिवसामध्ये आणि आजच्या दिवसामध्ये. आणि आज इथून कोण बाजी मारणार आहे काही क्षणामध्ये आपण बघणार आहोत. सागाव चषक म्हटलं तर निलचे अडिवली, फडकेपाडा, घारिवली, संदप देसाई, गोलुलीब आणि खंबालपाडा या आजच्या दिवसामध्ये हे संघ नक्कीच आपण बघणार आहोत. आणि चांगलं क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळेल. लगेच स्पर्धेला आपण इथून करतोय सुरुवात. सागाव चषक 2026 भव्य आणि दिव्य आयोजन आणि इथून आजचा दिवस या स्पर्धेचा अंतिम दिवस आहे. आणि या अंतिम दिवसामध्ये कोणता संघ 40+ इथून बाजी मारणार आणि कालच्या दिवसामध्ये SSC खंबालपाडा या संघासोबत फाईट करणार आहे. एक काही क्षणामध्ये संध्याकाळच्या सत्रामध्ये आपण बघणार आहोत. आणि इथून होती या सागाव चषकाला सुरुवात. इथून खंबालपाडाच्या दिवसामध्ये आपण आजच्या दिवसामध्ये आपण बघणार आहोत त्यांची मॅच. आणि इथून तेच क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट, चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहणार आहोत. आणि बॉलिंग मार्क वरती गोलंदाज. गेम ऑन, लेग्स प्ले. पहिला बॉल, पहिलाच बॉल दिशेने आपण बघतोय क्षेत्ररक्षक आहेत. आणि इथून तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाले. माऊस चेंडू हडवला. त्यानंतर दुसरीचा कॉल, 2 धावा आपण इथं बघतोय. सुनील बहाणे ओव्हर नंबर 1 मध्ये आला. इथून चांगलं क्रिकेट खेळणं भरपूर गरजेचं आणि इथून चांगल्या धावा बनवणं गरजेचं. आजच्या दिवसामध्ये 5 षटकांचे मॅच, काल थोडंसं लेट झालं त्यामुळे आपण 4-4 षटकांच्या मॅच खेळवल्या. आणि इथून आपण बघतोय ग्राउंडला खेळून काढला क्षेत्ररक्षक, दूरवरून आले, एकदा कंप्लीट झाला. दुसरीचा कॉल, 2 बघता बघता इथून कंप्लीट झाल्या. एकदा बॅटची गडा क्षेत्ररक्षक आहे तिथे एक सिंगल मिळते सॉकेटला. तर हरीश आतापर्यंत 3 बॉलचा खेळ झाला, 3 बॉल मध्ये धावा खर्च केला आतापर्यंत 5. गोलंदाजी करत असताना सुनील बाणे ओव्हर नंबर 1 मध्ये आला आपण बघतो. आणि इथून चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. सकाळच्या सत्रामध्ये टीम आडिवली नितेशच्या विरोधामध्ये फाईट करतो संघ. मात्र निलजय च्या दिवसामध्ये सर्व संघ या स्पर्धेमध्ये खेळत असताना चौथा बॉल डबा पडल्यानंतर इथून कुठेतरी समजणार नाही बॅटरला. डॉट बॉल यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाऊन त्यानंतर आला डॉट. 4 बॉलचा खेळ झाला, 5 बॉल 5 धावा फलकावरती. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असणार. चांगली गोलंदाजी करणं भरपूर गरजेचं आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज सुनील माने पॉवर षटक मैदानाच्या आतमध्ये हातात स्वीडअप घ्यायचं. सर्व संघाने लक्षात घ्या, वेळेवरती उपस्थित राहायचं. समोरच्या दिशेने खेळून काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे, मात्र बॉल वर बाउन्स डोक्याच्या बाजून निघून चालला. 4 धाव्यांसाठी आलाय तो चौकार. हरीश धावा.
एकदा आपण करू बघतो हा बॉल ठेवताना क्षेत्ररक्षक टिपला असेल एक चौकार आल्यानंतर टिक फॉर टॅक तसं उत्तर दिलं लगेचच पाठवला माघारी खेळाडू आपण बघतोय मैदानाच्या बाहेर बॅक टू द पवेलियन पहिला धक्का टीम निलजेला मध्ये आपल्याला पाहायला देवानंद नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चालला तिथून चांगली फटकेबाजी टीम निलजेला करणं गरजेचं आहे कारण धावा या 5 षटकामध्ये चांगलं एक टार्गेट टीम अडवली समोर ठेवणं भरपूर गरजेचं असेल आणि इथून बॉलिंग मार्कवरती ओव्हर नंबर 2 मध्ये बॉल तयार आहे पुन्हा एकदा हलक्या त्यांना कट केला क्षेत्ररक्षक आहेत तिथे आपण बघतोय एक सिंगल मिळाले सिंगल डबलला नक्कीच धावा क्रिकेटमध्ये सिंगल डबलला भरपूर प्राधान्य असतं सिंगल डबलला धावा वाढत राहतात आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण बघत असतो नेहमी आणि आपण बघायला मिळेल आजच्या दिवसामधले सर्व संघ आज फडकेपाडा आणि घारिवली वेळेवरती उपस्थित राहायचं लक्षात घ्या इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल टीम फडकेपाडाची उपस्थित आहे टीम घारिवली यायचं वेळेवरती सर्वांनी उपस्थित राहायचं त्यानंतर संदप आणि देसाई त्यानंतर हा बॉल टप्पा पडल्यानंतर निघून चालला या सुरक्षकाच्या हातामध्ये डॉट आला देवानंद यांना देखील समजला नाहीये बॉल मोठा फटका खेळायचा होता आडव्या बॅटनं नक्कीच क्षेत्र निवडलं होतं मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही त्यानंतर कुठेतरी डॉट आला पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने आपण बघतो क्षेत्ररक्षक आहेत मात्र सकाळचं वातावरण थोडंसं आपण बघतो थोडं दमट असतं त्यानंतर बॉल लवकर ट्रॅव्हल होत नाही आणि त्यानंतर आले तर 2 धावा सिंगल डबलला मॅच चालू ठेवले मैदानाच्या आतमध्ये आणि हेच ते क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं धावसंख्या धावफलकावरती 12 धावा त्यानंतर पुन्हा एकदा आणखीन एक आपण बघायला गेलं तर डॉट बॉल आला चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं सागाव चषक अतिशय सर्वांची मेहनत आपल्याला पाहायला मिळाल्या स्पर्धेसाठी आणि आज दिनेश म्हात्रे यांचा वाढदिवस देखील त्यांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा त्यांनी देखील या स्पर्धेला मुलाचं सहकार्य जरूर केलं ते देखील घर बसला सामना एन्जॉय करत असतील धावसंख्या धावफलका निवडला होता आणि शेवटच्या क्षणाला बॉल ट्रॅव्हल देखील झाला नाहीये असं वाटलं की बॉल बाहेर जातोय की काय मात्र वातावरण मगाशीच सांगितलं मी सकाळच्या सत्रामध्ये धावा थोड्याशा कमी येतात आणि इथून धावसंख्या धावफलकावरती षटक क्रमांक 2 संपलं धावसंख्या धावफलकावरती 16च्या घरामध्ये बॅटिंग करत असताना टीम निलजे आणि 1 विकेट आतापर्यंत गमावलं आणि त्यानंतर अजूनही 18 बॉलचा काही शिल्लक आहे वेळ घेऊ नका प्लीज लगेच क्षेत्ररक्षण साधवायचं चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं हे दोन्ही टीम एका बाजूला फाईट करते टीम आडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये निलजे नेक्स्ट मॅच घारिवली आणि फडकेपाडा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस या टीमचा करणार दोन्ही टीमने वेळेवरती उपस्थित राहायचा टीम फडकेपाडा इथे उपस्थित आहे टीम घारिवली तुम्ही देखील वेळेवरती उपस्थित राहायचं सर्व संघांना
एकच नियम असणार आहे. पुन्हा एकदा नाटक घेऊन काढला क्षेत्ररक्षक आहे तिथे आपण बघतोय. एक धाव कंप्लीट झाल्या, दुसरीचा कॉल आहे आणि 2 धावा वेगाने कंप्लीट झाला तिथे. पुन्हा एकदा हलक्यात काय असं होतं, मात्र एक धाव कंप्लीट. अभिजित नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये डावखुऱ्यात असे फलंदाज घातक असतात का काउंटर. डावखुऱ्यात असे फलंदाज आम्ही नेहमी म्हणत आलो की अगदी त्यांच्या बॅटमधून धावा जास्त येतात आणि तेच मैदानाच्या आतमध्ये अभिजित आता संघाला गरज आहे टीम निलजेला धावांची आणि इथून तेच क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मी निलजेने त्यांच्या विरोधात अडवली सिंगल फाईट करतोय. इथून घेऊन काढला, लॉंगॉनला आला, बरोबरच भव्य स्वागत षटकारानं केलंय. बॉल सीमा रेषेच्या बाहेर. मी मगाशीच म्हटलं डावखुऱ्यात त्याचे फलंदाज घातक असतात आणि इथून स्क्रीनवरती डायरेक्ट षटकार, 6 धावा. का फटका सजवला क्षेत्र चांगला डिवायडर लॉंगॉनला. हा बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहे झेल खाली आणि झेल ड्रॉप. ज्या खेळाडूच्या बॅट मधून धावा चांगल्या येतात त्याच खेळाडूचा झेल इथून ड्रॉप केलाय क्षेत्ररक्षकानं आणि इथून आता मैदानाच्या आतमध्ये काय घडेल, काय बिघडेल काही क्षणामध्ये समजेल. इथून धावसंख्या धावफलकावरती 27, 27 धावा. ओव्हर नंबर 3 मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल आहे समोरच्या दिशेनं 2 खेळाडू आले आहेत आपण बघतोय. संदीप येत आहेत, त्यानंतर तोपर्यंत 2 धावा वेगानं कंप्लीट मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. सिंगल डबल ना माच चालू बघतोय. सिंगल डबल ना माच चालू ठेवला टीम निलजेनं. धावसंख्या धावफलकावरती 29, 29 धावा. 2 विकेट गमावल्या बॅटिंग करत असताना जय हनुमान निलजे. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत आपण बघतोय. संदीप चालले दूरवरून, क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल आणि बघता बघता 2 धावा देखील सहजरित्याने कंप्लीट झालात. षटक क्रमांक 3 देखील संपला. 3 षटकानंतर धावसंख्या धावफलकावरती 31, 31 धावा. चला फास्ट खेळायचा 12 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथून चांगलं क्रिकेट आपण बघणार आहोत. बारा बॉलचा खेळ अजूनही शिल्लक आहे. गोलंदाज तयार.
समोरच्या दिशेने घेऊन काढला. गारफेडच्या साईने झालं. क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट झाले. दुसरी साखवाला आणि हो 2 धावा सहज रीतीनं इथून कंप्लीट झालात. मैदानाच्या आतमध्ये आणि हेच पुन्हा एकदा तयार. बॉल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून चाललाय. आपण बघतोय एक धाव कंप्लीट झाल्या. दुसरी साखॉल आणि 2 धावा इथून सहज रीतीने कंप्लीट झाल्यात. गोलंदाज तयार. फुल टॉस पुन्हा एकदा चाडवा बाट्ट घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे आलेत. एक धाव कंप्लीट झाल्या. फिल्डिंग खराब झाली. 2 धावा बघता बघता तिसरी साखवला. तिसरी देखील इथून सहज रीतीने कंप्लीट झाला. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. धावसंख्या धावफलकावरती 38 38 धावा धावफलकावरती आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळाला. पण 38 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच टीम घारिवली आणि त्यांच्या विरोधात फाईट करेल फडकेवाडा. इनिंग ब्रेक मध्ये टॉस या टीमचा केला जाईल. मोठा मोठा काय असा होता. इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये व्यवस्थित बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. इथून आला डॉट बॉल. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. चांगला षटक होता. पुन्हा एकदा व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. अभिजितचा पहिल्या बॉल वरती जरूर त्यानं षटका टोकला. दूरवरून शतकला एकदा कंप्लीट झाला. दुसरीचा कॉल आणि इथून 2 धावा कंप्लीट. चांगली रनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 5 चेंडूचा खेळ झाला. 40 धावा धावफलकावरती. जय हनुमान जे बॅटिंग करत असताना नेक्स्ट मॅच फडकेवाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल घारिवली. दोन्ही टीमचे कॅप्टन यायच्या वेळेवरती इथे रिपोर्ट करायचा आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस इथे केला जाईल. धावसंख्या धावफलकावरती 40 या आकड्यावरती आहे. आणि हा प्रॉपर राहिलाय की काय क्षेत्ररक्षक आहे. बॉल निघून चालू मध बाउंस बाहेर धावा भेटून सहा बॉलचा खेळ शिल्लक आहे. लगेचच सनरायझर ओव्हर नंबर 5 शेवट बॉलिंग बांधून गंगारा. चांगला खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. चांगला बनवणं भरपूर गरजेचं आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे टीमला चुकी होणार नाही. दुसरा धक्का जय हनुमान निर्जय संघाला गोलंदाज देवानंद. सहा चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक मैदानाच्या आतमध्ये दुकानात आपल्याला पाहायला मिळते. एक विकेट अजूनही 5 बॉल बाकी आहेत. मैदानाच्या आतमध्ये गंगाराम बॉलिंग मागवरती. नवीन बॅटर किशोर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये गेले. गोलंदाज तयार.
पडल्यानंतर हा बॉल जास्त बाहेर राहिला इथून वाईट पण सांगता सचिन म्हात्रे क्रिकेटचा अनुभव भरपूर आहे त्यांच्याजवळ कारण रेग्युलर क्रिकेट देखील गाजवलं आता 40+ मध्ये नक्कीच त्यांनी चांगलं क्रिकेट नेहमी खेळत आले आतापर्यंत आणि फलंदाज बाद आणखीन एकदा टीम नीलच्या संघाला यशांवरती बॉल जाऊन आदळला आणि माघारी परतावा लागेल किशोर जसा गेला तसा मैदानाच्या बाहेर बॅक टू द पवेलियन रामनाथ नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे गंगाराम आणि इथून डॉट बॉल आला चांगली गोलंदाजी झाली आहे गंगारामनं आतापर्यंत बघायला गेलं तर धावा खर्च केला फक्त आणि फक्त एकच धाव खर्च केले आणि इथून पुन्हा एकदा आपण बघतो एक सिंगल इथून मिळते अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक असणारे 2 टू गो अभिजितवर जरूर जबाबदारी असणार आहे कारण त्यानं धावा बनवल्या मैदानाच्या मला चांगलं क्रिकेट त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं आणि एससी क्रिकेट आपण रंगत असताना टीम अडवली आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण बघतोय टीम निलजे नेक्स्ट मॅच फडकेवाडा आणि टीम घारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच यायचे फडकेवाडा आणि घारिवली या दोघांमध्ये मॅच असणार नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन लगेचच अजूनही 2 चेंडूचा काही शिल्लक आहे धावा बनवावा लागतील पुन्हा एकदा व्यवस्थित कनेक्ट झाला नाहीये आडवा बाटनं खेळला एक धाव कंप्लीट झालाय स्ट्राईक पुन्हा एकदा अभिजितला घ्यायची आहे आणि पहा 2 धावा देखील 40+ खेळाडू वेगानं कंप्लीट केला धावसंख्या धाव फलकावरती आतापर्यंत 48 धावा झाल्यात ती बॅटिंग करत असताना जय हनुमान निलजे संघाचे अजून एक बॉल शिल्लक आहे शेवटचा बॉल असणार 1 टू गो बॉलिंग मार्कवरती गंगाराम चांगली गोलंदाजी हाताळली मैदानाच्या आतमध्ये शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे कमबॅक केला समोरच्या दिशेने खेळून काढला गॅप फार मोठे लॉंग ऑफला क्षेत्ररक्षकात आणि इथून बॉल निघून जाईल सीमारेषेच्या बाहेर धावा मिळतील 4 सुरेख चौकार धावसंख्या धाव फलकावरती 52 50 ओलांडली टीम जय हनुमान निलजेन आणि 53 धावेचं लक्ष ठेवलंय मैदानाच्या आतमध्ये पहिल्या डावाचा खेळ संपला पहिल्या डावामध्ये जय हनुमान निलजे संघानं 52 धावा बनवल्या आणि 53 धावेचं लक्ष या मॅच मध्ये ठेवलंय ते मात्र जय हनुमान निलजेनं अडवली या संघासमोर नेक्स्ट मॅच टीम फडकेबारा आणि त्यांच्या विरोधामध्ये फाईट करेल घारिवली दोन्ही टीमचे कॅप्टन या लगेचच रिपोर्ट करायचा लगेचच आपण ती टॉस इथे करणार आहोत आणि यानंतरचा आवाज आपण ऐकणार आहोत भोपर गावचा कालच्या दिवसामध्ये त्यांच्या आपण समालोचन ऐकलं आणि आता या इनिंग ब्रेक मध्ये आपण इथेच थांबतोय कुठे जाऊ नका पाहत राहा सागाव चषक 2026
त्या टॉसची प्रक्रिया पूर्ण करू. सचिन म्हात्रे आपण टॉस करून घ्या. या या जरा कोण नाही आपल्याकडे, पाहुणे नाही. या संदीप भाने, संदीप भाने यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. तर कॉइन द्या आणि फडकेवाडा वर्सेस घारिवली. इथेच करा टॉस, कर कॅमेरा इथे आहे ना, इथे करा, समोर करा. चला या दोन्ही कॅप्टन कृष्णा. तर शुभेच्छा फडकेवाडा संघाला आपण देऊया. फडकेवाडा संघ देखील तयार आहे, जीतू देखील आलेले आहेत आणि संपूर्ण टीम आपल्याला दिसते. तर दोन्ही टीमला आपण देऊया शुभेच्छा. टॉस होतोय फडकेवाडा वर्सेस श्री गणेश घारिवली मध्ये. टॉस कोणी जिंकलाय? घारिवली. तर डिसिजन पेंडिंग आहे, पण लवकरच आपल्यापर्यंत निर्णय येईल. तर स्वागत आहे सगळ्यांचं पुनश्च सागाव चषक 2026 या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसामध्ये, अंतिम दिवसामध्ये आयोजक आहे जय हनुमान मित्रमंडळ यांच्या संकल्पनेतून साकारलेली क्रिकेटची 2 दिवसीय स्पर्धा. काल पहिल्या दिवसामध्ये आपण बघितलं अंडर-25 चे 8 संघ खेळले आणि त्यामध्ये खंबालपाडा संघ हा पोहोचलेला आहे फायनल मध्ये. आणि आज 40+ हा फॉर्मॅट आपण बघतायत. आमची मॅनेजमेंट कमिटी तयार आहे, आमचे कार्तिक मांढरे, त्याचबरोबर आपण बघतायत अजित देसाई, सिद्धेश संते आणि त्यांची संपूर्ण टीम यांची प्रचंड मेहनत आहे. स्क्रीन मध्ये आपण बघू शकाल आमचं व्यासपीठ आणि इक्वेशन दाखवतात आपला रोशन आज आहेत. म्हणजे सोबतीला काल सागर होते. 53 धावांची गरज आहे विजयासाठी. तर सलामीवीर पप्पू भाने आणि त्याचबरोबर शरद असे 2 सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. टार्गेट 53 आहे. प्रति ओव्हर मागे 10.70 ही धावांची आवश्यकता राखण्याची विजयासाठी. टॉस झाला पुढच्या सामन्याचा फटकेवाडा आणि घारिवलीमध्ये. घारिवली टॉस जिंकले. पहिलाच बॉल बॅकवर्ड होते गेली, जागा होण्याचा प्रयत्न होता. बॅकवर्ड पॉइंटला चांगलं क्षेत्ररक्षण क्षेत्राच्या आत होत असताना आपण बघतोय. जयेश बॉलिंग मार्कवर आपण बघतात पहिलं षटक. आता दसरा ऑन साइडला फिल्डर त्या ठिकाणी होते आणि बघा कोण आहे? रामनाथ निळजे संघाचा चीता आपण त्याला म्हणतो. आणि एक चपळ चतुर क्षेत्ररक्षक ज्याने सातत्याने आपल्या फिल्डिंगने अष्टपैलू कामगिरी इम्प्रेस केले. आणि बघा हरेश देखील याच वर्षी 40+ मध्ये पदार्पण झाले. शॉट कव्हर पॉइंट करतायत. ओ चांगला चेक होता, स्लोअर होता, थोडासा खाली राहिला, ऑन साइडला लॉक करायचा होता. संपर्क ठिकाणी झाला नाही. आपण बघतायत एक धाव असंख्य धाव एकूण झालेली ती म्हणजे 4 रिवर्स खेळतायत. त्या दरम्यान गलीमध्ये चेंडू अडवला गेलाय. पहिला सामना आपण बघतायत जय हनुमान क्रिकेट संघ निळजे 40+ आणि दुसऱ्या बाजूला आपण बघतायत अडिवली 40+. ओ यावेळेस आपण बघतायत चेंडू यांचे आगमन झाले आणि एक चांगली टीम आहे फडकेवाडाची. हरेश म्हात्रे यांचेही आगमन झालेले आणि काय जबरदस्त काल सागाव संघाची मॅच आपण बघितली.
सुपर मॅच. खरं तर प्रत्येकाला वाटतं की मॅच वन साइड झाली आहे. 4 बॉल 1 ची मॅच, 1 बॉल 1 वरती आली आणि तिथे ती 1 धावही डिपेंड झाली. तर काल 4 बॉल 1 या सामन्याचंही आपण बघितलं तर उलटफेर झाला. तर बॉलिंग मार्कवर राम त्या ठिकाणी आपण बघतायत तयार होत आहेत आणि किशोर देखील आपण बघतायत इन ऍक्शन मध्ये आहेत. किशोर पाटील. एकूण धावा झाल्या धावफलकावरती पहिल्या षटकाच्या अंती आपण बघतायत त्या म्हणजे 6. काय चांगली बॉलिंग झाली बघा. विकेट नाहीये पण इकॉनॉमिकल बघा. 6 धावा देणं 5 ओव्हरच्या मॅच मध्ये टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ही सगळ्यात मोठी कौतुकास्पद गोष्ट असते. कारण की 10 पेक्षा कमी धावा देणारा गोलंदाज आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नेहमीच चांगला मानतो. शॉट ऑफ लेन उंच गेलाय, बाहेर जाईल का आणि बघूया काय घडतंय. आला हा पहिला चौकार. धावा धावफलकावरती दुहेरी अंकात 10 धावा. शरद यांच्या बॅट मधून आलेला पहिला चौकार या इनिंग मधला. पुन्हा एकदा शॉट ऑफ लाईन स्लाइस करतायत. शॉट थर्डमॅन ऍक्शन मध्ये आले होते. चांगलं क्षेत्ररक्षण. या दरम्यान आपण बघतायत ही 1 धाव. काय तर पप्पू सांगतायत की बाहेर बॉल होता, वाईड बॉल होता, का बॅट टाकली आहे. कारण वाईड बॉलवरती बॅट टाकणं बऱ्याचदा वाईट मानलं जातं. पण इथे सिंगल घेतलेले शरद यांनी. धावसंख्या धावफलकावरती 11. राम पुन्हा एकदा तयार वर दी विकेट. हा देखील शॉट ऑफ लेंथ पण खूप जास्त बाहेर पडल्यानंतर वाईट बॉल कॉल अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने एक धाव येईल. धावसंख्या धावफलकावरती एकूण 12. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये खूप जास्त बाहेर पिचिंग झाला होता वाईट लाईनच्या. त्याच कारणास्तव अंपायर दशरथ सोरखादे यांनी हा चेंडू वाईट दिलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती एकूण 12 धावा झालेल्या आहेत. दुसरं षटक प्रगती पथावरती 53चं टार्गेट इथून चेस करायचं आहे अडिवली संघाला. स्ट्रायकिंग एंडला पप्पू. शॉट ऑफ लेन मागे गेले बॅकफुट वरती. स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवला चेंडू सीमा पार. पप्पूच्या बॅट मधून आला हा पहिला चौकार. कॅमेरामॅन त्या ठिकाणी आहेत सागर. तर सागर फराड कॅमेरामॅनच्या भूमिकेत. आज दोघे भाऊ आलेले आहेत आणि दोघेही चांगले ऑपरेटर आहेत. दोघेही कॅमेरामॅन म्हणूनही काम करत आहेत आणि या चॅनेलला मोठं करण्यासाठी या दोघांची प्रचंड मेहनत सातत्याने आपण बघतोय. नवीन नवीन गोष्टी आणणं, काहीतरी नाविन्यपूर्ण करणं का तर MTCचं हे वैशिष्ट्य राहिले. हवे झेलची शक्यता. फलंदाज बाद होतोय. पप्पूच्या खेळचा अंता मोठा धक्का मैदानावरती लागत असताना आडिवली टीमला. पप्पू बाजला संदीप भाने मैदानावरती 3ऱ्या क्रमांकावरती येत आहेत. ही फार मोठी विकेट होती कारण पप्पू बानेकडे ती क्षमता आहे आणि पप्पू बाने नेहमीच आपण रेग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये आपण त्यांना आघाडीला बॅटिंग करताना बघितले आणि पप्पू इथून बाद झाल्यानंतर मैदानावरती संदीपचं आगमन होतंय.
ओ शफल खेळायचा प्रयत्न, संपर्क नाही झालाय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. फार जास्त गती नव्हती पण पडल्यानंतर चेंडू आपण बघितलं तर तो बाउन्स मिळाला नाही. बघू शकाल ॲक्शन रिप्लेमध्ये रोशन दाखवत आहे त्या ठिकाणी 37ची गरज आहे आणि 19 चेंडू शेष आहेत. हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा एकदा अंपायर सांगतायत वाईट बॉल. दुसरी आपण या खेळपट्टीवरती बघतोय आणि त्यामुळे फलंदाजांना थोडीशी अडचण निर्माण होते. त्यासाठी फुटवर्क चांगलं असणं फार गरजेचं आहे. 18 चेंडू 36ची गरज, रिक्वायर्ड रन रेट 12चा आपण बघतायत प्रति ओव्हर मागे. तिची गरज आहे. वळूया मॅचकडे. मॅच बघूया रंगतदार होते का. बॉलिंग मार्क त्या ठिकाणी जयेश सेकंड स्पेलमध्ये येत आहेत. जयनुमान निळजे संघ आपण बघतायत अप्रतिम एक संघ 40+चा. दुसऱ्या बाजूला अडिवली देखील तितकाच तुल्यबळ संघ आहे. पण बघूया सागाव चषकच्या निमित्ताने एकमेकांच्या समोर आलेले आहेत पहिल्या सामन्यामध्ये. आणि बघूया इथून या 36 धावा होत आहेत का अडिवली टीमला. हो शॉट ऑफ लेंथ होता. वेल स्टॉप. काय फिल्डिंग आहे बघा. शॉट फाईन लेगला. जबरदस्त क्षेत्ररक्षण. 40+चं क्रिकेट नेहमीच तुम्हाला दर्जेदार बघायला मिळालेले आहे. 64 संघ ॲक्टिव्ह आहेत. ॲक्शन रिप्लेमध्ये दाखवतात कशा पद्धतीने हा चेंडू अडवला होता. आणि त्यासाठी सराव फार महत्त्वाचा आहे. फिटनेसवर फोकस करणं गरजेचं आहे. 40+च्या निमित्ताने अनेक जण त्या बाबतीत जागरूक झालेले आहेत. ऑन साईडला फ्लिक करतायत. डीपमध्ये क्षेत्ररक्षक खूप मागे आहेत. या दरम्यान 2 धावा तर सहजतेने पूर्ण होतील आणि या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले. आपण बघतोय एकूण धावा आम्हाला सांगतायत की 20 धावा झालेल्या आहेत आणि 33 धावांची गरज आहे. तर 33 धावांची गरज आहे विजयासाठी. जयेश ड्राईव्ह करतायत कव्हरच्या दिशेने. राम येत आहेत. चेंडू कव्हर करेपर्यंत 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. थ्रो चांगला आहे पण 2 धावा पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ मिळतोय. यानंतर घारिवली आणि त्याचबरोबर फडकेपणामध्ये मॅच होणार आहे. टॉस घारिवली संघाने जिंकलाय. डिसिजन थोडासा पेंडिंग ठेवलेला आहे कारण काही खेळाडू ऑन द वे आहेत आणि सगळे बरेचसे खेळ संघ जवळपासचेच आहेत. हा चेंडू ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहे त्या ठिकाणी लॉंग ऑफला. देवानंद चांगलं क्षेत्ररक्षण पण 2 धावा पुन्हा एकदा. दमछाक जरूर झाली आहे दोन्ही बॅटरीची. आपण बघतायत फार वेगाने या 2 धावा पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती एकूण झालेली आहे. तर 24 धावा धावफलकावरती. बॅक टू बॅक 2 चेंडू आपण बघितले आणि मेहनत सूर्य खऱ्या अर्थाने मोठे फटके येत नाही पण ओहो बोल्ड या दरम्यान आपण बघतायत संधी बाद होत आहेत. हा दुसरा धक्का मैदानावरती टीम अडवलीला. तर 24 धावा धावफलकावरती आणि फलंदाज न्यू गोविंद मैदानावरती जात आहेत.
धावसंख्या धावफलकावरती 24-13 बॉलमध्ये 29 करायचे आहेत आणि तिसऱ्या ओव्हर नंतर मैदानावरती पाणी घेऊन जायचंय. तर 12th मॅन मैदानावरती पाणी घेऊन जातील 3 षटकं झाल्यानंतर. दोन्ही टीम्सला ही सूचना आहे, प्रत्येक टीमला ही सूचना असणार आहे. बघूया 13 बॉल 29 ची गरज आहे. संदीप बाद झालेले आहेत. बोल्ड चांगलं षटक या ठिकाणी जयचं आपण बघतायत. षटक क्रमांक 3 अखेरचा चेंडू. लेफ्ट आर्म राउंड द विकेट. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. गॅप मोठी आहे. फिल्डर धावतात. लॉंग चेस नाही पोहोचू शकले चेंडू पर्यंत. चेंडू मात्र ओलांडतोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. मॅन पाणी घेऊन जा आपण. आणि बघा 25 ची गरज आहे 12 चेंडू मध्ये आणि या चौकाराच्या बरोबरीने या स्पर्धेचे 500 रन्स कंप्लीट झाले आतापर्यंत. काल आणि कालच्या दिवसातील आणि आतापर्यंत तर 500 रन्स होणं खरं तर फार मोठी अचिव्हमेंट आपण बघू शकाल. रेकॉर्ड आहे. अंडर-25 मध्येही भरपूर धावा होताना आपण बघितल्यात. 68 ही धावसंख्या आपण सर्वाधिक बघितली होती ती खंबालपाडा संघाची. काल 4 ओव्हरच्या मॅच होत्या. त्यानंतर आपण सेकंड राऊंड 3 ओव्हरचे खेळले तरीही 500 धावा आतापर्यंत कंप्लीट झाल्यात. पण आज 40+ फॉर्मॅट आपण बघतायत. का तर एक संघ आमचा कमी झाला तो म्हणजे गोळवली बच्या अगेन जो संघ होता खंबालपाडा. काही कारणामुळे त्या संघाने माघार घेतली. पण आम्ही भरपूर प्रयत्न केले की एक संघ आम्हाला मिळावा. पण बघा बऱ्याचदा आपण म्हणतो की 64 टीम आहेत खेळायला मिळत नाही. पण 64 टीममधून केवळ इथे आपण बघितलं तर हे जे संघ खेळत आहेत ते केवळ 7च आहेत. एक टीम कमी पडलेली आहे. आमची मॅनेजमेंट कमिटी आपण बघितलं तर हे 3 ते 4 जण कमिटीमध्ये आपण बघतायत. या सगळ्यांची मेहनत आहे. पण कोणीही खेळण्यासाठी तयार झाला नाही. काल आम्ही भरपूर प्रयत्न केलेत त्यामुळे एक संघ अजून तरी कन्फर्म नाही झाला. चौथ्या राऊंडमध्ये खरं तर तो संघ कमी पडतो आपल्याला. बॉलिंग मार्कवर देवानंद पाटील तयार होत आहेत आणि देवानंद यांना कोण ओळखत नाही. खरं तर स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये त्यांना बाईक मिळाली होती. आणि बघा राम आलेले आहेत. क्या बात है, मेरे राम आ गए. तर राम पाटील हँडसम पर्सनॅलिटी. भरपूर वर्ष टेनिस बॉल क्रिकेटमध्ये रेग्युलरच्या फॉर्मॅटमध्ये अष्टपैलू कामगिरी रामची राहिली. कारकीर्द जबरदस्त राहिली आहे. पण मधल्या काही काळामध्ये कामामुळे खरं तर क्रिकेटसाठी वेळ देता आला नाही. पण सध्या 40+ क्रिकेट एन्जॉय करण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे स्वागत करूया. गार्लिवने जिंकलं टॉस. फिल्डिंग करण्याचा नाही, फिल्डिंग नाही अजून डिसिजन सांगितलं नाही वसंत यांनी. बॅटिंग करणार आहे कारण की टीम मेंबर्स नाहीत त्यामुळे कदाचित वसंतचा निर्णय असावा. 25 ची गरज आहे. हवेत झेल स्वतः घेतील का? जज केलं आणि पकडला झेल. फलंदाज होईल बाद. मैदानावरती आणखीन एक धक्का टीम आडिवलीला. अकरा चेंडूत 25 आता करायचे आहेत. सामना थोडासा कठीण करून घेतला आडिवली टीमने कारण की मागच्या षटकामध्ये कदा एक चौका जरूर आला होता. पण त्यानंतर आपण बघतात की रिक्वायर्ड रन रेट थोडासा 12.5च्या वर गेले कारण पहिल्याच बॉलवरती इथून विकेट प्राप्त केले देवानंद यांनी. पण बघूया काय करतायत मैदानावरती. न्यू बॅटर त्या ठिकाणी दाखल झालेले आहे सुनील. बघूया चेंडूची तपासणी करतायत. विजयासाठी 25 करायचे आहेत. हे षटक फार महत्त्वाचं आहे आडिवली संघाच्या दृष्टीनेही आणि निळजेच्या दृष्टीने. इथून जर चांगली बॉलिंग झाली तर प्रेशर वाढू शकतो. शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्याचे चान्सेसही वाढू शकतात निळजेचे. पण या ओव्हरमध्ये जर
धावा डबल डिजिट मध्ये आल्या तर आडिवलीला शेवटच्या ओव्हरमध्ये नक्कीच प्रेशर थोडंसं कमी असेल. लॉफ्ट केलाय, लॉंग ऑनला चेंडू गेलाय, हरेशच्या डोक्यावरून सीमा पार आला हा षटकार. रिप्ले दाखवतात रोशन अगदी पुढ्या दिला होता, थोडेसे मागे सरकले, या फटक्यासाठी जागा बनवली आणि चेंडूच्या पिचिंग पर्यंत पोहोचले. सुपर शॉट, गरज होती 19 आता करायचे आहेत. आल्या आल्या चेंडूची तपासणी आणि त्यानंतर त्या चेंडूला लॉंग ऑनच्या वरून फिल्डर होते पण त्याच्या डोक्यावरनं पाठवले. फार जास्त ताकद नव्हती पण टायमिंग बेमिसाल होत्या फटक्यामध्ये सुनील यांच्या. आणि आता इक्वेशन बघा, 19 धावांची गरज विजयासाठी. स्वीप करण्याचा प्रयत्न, वाईट बॉल कॉल. षटकारानंतर थोडासा प्रेशर देवानंद यांच्यावरती येताना दिसतोय आणि त्याच प्रेशरमध्ये कुठेतरी पिचिंग लक्ष्यमच्या बाहेर झाली. वाईट बॉल. हलक्या हाताने फक्त पुश केले बॉक्स टाईपचा, जणू काय फटका होता. पण बघा फिल्डिंग बघा, थ्रो बघा. एलजेचा हा चीता, चपळ चतुर क्षेत्ररक्षक रामनाथ जो नेहमीच इम्प्रेस करतो आपल्या फिल्डिंगने. आणि रामनाथकडे चेंडू गेल्यानंतर दुसऱ्या धावेचा प्रयत्न करणं म्हणजे फार धोकादायक ठरतं. आणि इक्वेशन बघा 36 झालेत म्हणजे अजूनही 17ची गरज आहे. 17 करण्यासाठी चेंडू मात्र शिल्लक आहेत 9. बघूया एखादा मोठा हिट आडिवलीला विजयाच्या जवळ आणेल. पण इथून डॉट चेंडूचं पर्सेंटेज वाढवलं, विकेट्स आल्या तर निळजे संघ या मॅचमध्ये कमबॅक करू शकतो. स्टॅकिंग इनला गोविंद तयार. 9 बॉल 17 ओव्हर दी विकेट. खोदून काढलाय, फिल्डर आहे डीप मध्ये रामनाथ. ओहो चूक झाले, बॅकअपला हरेश येतात, गेलाय चेंडू सीमा पार. धावा मिळतील एकूण 4. डबल माइंडेड होते, असं वाटलं की मागे जाऊ का, मग पुढे गेले. त्यात एका हाताने हा चेंडू पकडण्याचा प्रयत्न झाला, तीच चूक झाली रामनाथ यांच्याकडनं. भरोसा होता या फिल्डरवरती पण हाताला लागून चेंडू डायव्हर्ट झाला. हरेशलाही तो कव्हर करता आला नाही. उचललाय फिल्डर चेंडूच्या खाली. ओहो जेल ड्रॉप, सिक्सर. बॉल रन इक्वेशन. मॅच होती कुठे आणि आली कुठे. 11-25 ची मॅच मात्र 7 बॉल 7 वरती आले. म्हणजेच आपण बघितलं तर मागच्या 4 बॉल मध्ये तब्बल आपण बघितल्या तर धावा आलेल्या त्या 18. सुपर कमबॅक, जबरदस्त बॅटिंग सुनील आणि त्याचबरोबर गोविंद यांच्याकडून. 7 बॉल 7 विजयासाठी. बॅटची चेंडू मागे गेलाय, चांगलं क्षेत्ररक्षण. आता मात्र 6 बॉल 6 ची गरज आहे विजयासाठी. या ओव्हरमध्ये तब्बल 19 धावा आलेल्या आहेत आणि आता 6 बॉल 7 ची गरज. मॅच पूर्णपणे टर्न झाली आणि फार मोठा उलटफेर आपण बघतोय या मॅचमध्ये. दोलायमान स्थितीमध्ये हा सामना चाललेला. एक वेळ अशी होती की निळजे संघ मजबूत स्थितीमध्ये होता पण खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये ओव्हरपिच गोलंदाजी भरपूर झाली. पण त्याचबरोबर फिल्डरने साथ दिली नाही देवानंद यांना. तो जेल ड्रॉप झाला सोमनाथ याचकडून आणि तो थेट सीमारेषे बाहेर गेला. षटकार आला. त्यानंतर रामनाथ यांच्याकडनं मिस्टेक झाली. तिथे आपण बघितलं तर धावा रामनाथाने चेंडू पकडला असता तर तिथे 3 धावा वाचल्या असत्या. सोमनाथाने झेल पकडला असता तर 6 धावा वाचल्या असत्या. एकूण 9 धावा आता शिल्लक राहिल्या असत्या पण तसं काही करता आलं नाही फिल्डिंग साईडकडनं. आपण बघतोय निराशा. देवानंद सपोर्ट फार गरजेचा असतो. फिल्डरची साथ म्हणजे क्रिकेटमध्ये फार महत्त्वाची असते गोलंदाजाला आणि
तुम्ही इमॅजिन करा जर नुसती गोलंदाजी होती आणि फिल्डरच नाही आहेत सीमारेषेवरती जवळपास, तर मग फलंदाज सहजतेने धावा करतील. तर 6 बॉल 6ची गरज. ओहो, फिनिश होईल का? सामना नाही, अजूनही वाट बघावी लागेल. 2 धावांची गरज आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार. आणि आता केवळ 2 धावांची गरज. काय जबरदस्त पार्टनरशिप दोघांमध्ये. खऱ्या अर्थाने सुनील यांचं कौतुक करायला पाहिजे. त्यांनी जो प्रेशर होता तो ट्रान्सफर केला निळजी टीमवरती ज्या षटकाराने, आणि तिथूनच या मॅचमध्ये कमबॅक केला. आणि त्यानंतर गोविंदनेही चांगली बॅटिंग केली. आणि बघा विजयी फटका होऊ शकेल का? आणि 2ची गरज होती, पण त्यापेक्षा 2 धावा जास्त केल्यात. आणि अशा प्रकारे हा सामना आडिवलीने जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन आपण करूया. जबरदस्त खेळ. 53 धावा यशस्वीरित्या चेस केल्यात. 4 चेंडू आणि त्याचबरोबर 7 गडी राखून हा सामना जिंकलेला आहे. खराब क्षेत्ररक्षणामुळे या चुका झालेल्या आहेत, हेच खरं तर कारण आहे. आणि बघा गारली टीम तयार. भाऊजी आलेले आहेत. क्या बात आहे. सचिन भाऊजी यांचे स्वागत. निलेश इन ॲक्शनमध्ये आहेत. पण एक माणूस दिसत नाही आम्हाला. पंडित पाटील कुठे आहेत? कारण सगळं टेनिस क्रिकेट विश्व त्यांना शोधतंय की पंडित पाटील कुठे आहेत, कुठे आहेत. या भारत देशामध्ये आहेत की भारताच्या बाहेर गेलेले आहेत. तर घालू टीमचं आपण स्वागत करूया आणि वळूया सामनावीर या पुरस्काराकडे. सामनावीर गोविंद, ज्याने 23 धावांचं योगदान दिलं, नॉट आउट.